मित्रांनो नमस्कार मित्रांनो, पालकमंत्री पदावरून महायुतीतील तणाव वाढला आहे। आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद जाहीर होताच रायगडमध्ये शिवसेना आमदारांनी आणि समर्थकांमध्ये नाराजी पसरली। त्यातच काही संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून टायर जाळले, महामार्ग रोखला। या घटनेचे पडसाद सगळीकडेच उमटत आहेत। त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदाच्या मागणीची पाठराखण केली। त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या वादावर भाष्य केले आहे। अशा वेळेला हा प्रश्न उद्भवणं हे योग्य नाही, हे निश्चितच खरं आहे। परंतु शेवटी राजकारणामध्ये काही वेळेला काही गोष्टी घडत असतात, पण या घडत असताना सुद्धा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही सुसंस्कृत आहोत, विचारधाराशी बांधले गेलेलो आहोत। आम्हाला चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत विचाराचा दिशा त्या ठिकाणी दिलेली आहे, त्यामुळे जी असेल ती चर्चा त्या ठिकाणी निश्चितपणे होईल। पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की मुख्यमंत्री दावोसला राज्यातील परकीय गुंतवणूक आणण्यासाठी गेलेत। मुख्यमंत्री आल्यानंतर पालकमंत्री पदाबाबत चर्चा होईल। आम्ही सगळे सुसंस्कृत विचाराच्या माध्यमातून वागणारे असल्याने राष्ट्रीय मार्गावर उतरून रस्त्यावर टायर जाळणे ही आमची संस्कृती नाही। त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत चर्चा करू। उपमुख्यमंत्री अजित पवारही त्यांच्याशी बोलतील। एकनाथ शिंदेशी चर्चा करू। त्यातून जो काही निर्णय होईल त्यात सर्वजण समाधानी असतील। एकनाथ शिंदे नेहमीच त्यांच्या मूळगावी जातात, ते शेतात रमतात, त्यामुळे त्यांचे दरेगावी जाणे मला काही वेगळे वाटत नाही असं त्यांनी सांगितले। तसेच 3 घटक पक्षाचे सरकार असल्याने त्या पक्षाचे नेते राज्याचे मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील। मुख्यमंत्री दावोसला गेले असताना राज्यात अशा प्रकारचे प्रश्न उद्भवणे योग्य नाही, परंतु राजकारणात काही वेळा काही गोष्टी घडत असतात। आम्ही सुसंस्कृत आहोत आणि विचारधारेशी बांधले गेलो आहोत। आम्हाला यशवंतराव चव्हाण यांनी संस्कृत राजकारणाची दिशा दिली आहे, त्यामुळे जी काही चर्चा करायची निश्चितपणे होईल। इतरांनी कुठल्याही गोष्टीचा अवलंब करावा यावर मी भाष्य करणे योग्य नाही असं सांगत अप्रत्यक्षपणे भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्याकडून झालेल्या आंदोलनावरून सुनील तटकरे यांनी टोला लावला। या प्रकरणाबद्दल विचारले असता शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे म्हणाले, पालकमंत्री पदाची अपेक्षा करणं गलत आहे का? भरत गोगावले यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलं आहे। अपेक्षा ठेवणं, मागणी करणं चुकीचं नाही। त्यामुळे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे आम्ही तिन्ही नेते बसून यावर मार्ग काढू असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। तर ही होती मित्रांनो महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दलची नवीन माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।